नमस्कार, आपण पाहताय द कोकण न्यूज. सेठ गोसू वैद्यकीय महाविद्यालय आणि केएम रुग्णालयाच्या वर्धापन दिनानिमित्त द कलर शो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने काव्य, कथा, नाट्य, वाचन स्पर्धा, नकला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, रील्स कलाविष्कार स्पर्धा, वाद्यवादन म्हणजे ताल कचेरी, गीत गायन स्पर्धा, केईएम रत्न, गौरव पुरस्कार वितरण, ग्रुप डान्स स्पर्धा, फॅशन शो स्पर्धा तसेच ऑर्जी वॉक आयोजकांचा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विजेत्या स्पर्धकांना मेडल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धांमध्ये सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध नाट्यसिने अभिनेते भरत जाधव उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन वर्धापन दिन सांस्कृतिक सोहळा समितीने केले होते. यावेळी वर्धापन दिन सांस्कृतिक सोहळा समितीचे अध्यक्षा, केएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता प्राध्यापिका डॉक्टर संगीता रावत, सुप्रिटेंडंट ऑर्थोपेडिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मोहन देसाई, उप अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर मनोज तिलकडवार, उपाध्यक्ष शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर किशोर खुशाले, उपाध्यक्ष प्रशासकीय अधिकारी राजेश कुराडे, सचिव जयवंत जाधव तसेच कार्यकर्ते, सभासद यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. या कार्यक्रमाला केएम रुग्णालयातील आजी माजी कर्मचारी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते. नमस्कार, मी महेंद्र मांजरेकर. आज केम हॉस्पिटलला 100 वर्ष पूर्ण झाले. त्याबद्दल खूप मोठा सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आला. त्यासाठी आमच्या माननीय अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांनी आम्हा कर्मचाऱ्यांना खूप मोठं सहकार्य केलं हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी. आणि आजचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात आणि सर्व कर्मचारी वृंदांनी एन्जॉय करत साजरा केला. त्यामध्ये डान्स परफॉर्मन्स कॉम्पिटिशन, सिंगिंग कॉम्पिटिशन, फॅशन शो आणि काव्य वाचन, नाट्य वाचन, कला, नकला या सगळे कार्यक्रम मोठ्या जोशात संपन्न झाले. आणि आज सर्व कर्मचाऱ्यांनी 100 वर्ष मोठ्या दिमाखात साजरे केले. आज खरंच आनंद वाटतोय आम्हाला की केईएमच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी केलेला हा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सगळ्यांनीच मेहनत घेतली. त्यामध्ये महेंद्र मांजरेकर असतील किंवा उमेश सावंत असतील किंवा जयवंत जाधव असेल किंवा मी असेल किंवा प्रशांत कराड सर असतील, सगळ्यांनी मेहनत केली आणि या मेहनतीचं फळ आज आम्हाला मिळालेले आहे. आणि खरंच आम्ही केईएम रुग्णालयामध्ये काम करतो आणि या केईएम रुग्णालयाचा आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद. आज मला आपल्यास कळविण्यास खूप आनंद होत आहे की आज केएम हॉस्पिटलला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर आज जे जल्लोष साजरा केलेला आहे, या जल्लोषामध्ये शतकपूर्ती महोत्सवामध्ये आपण बरेचसे निरनिराळे कार्यक्रम राबवले. त्या कार्यक्रमामध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कथा वाचन, काव्य वाचन, नाट्य, त्याच्यानंतर ग्रुप डान्स कॉम्पिटिशन हे आपण या ठिकाणी यांची कॉम्पिटिशन घेतलेले आहेत. आणि आज कलर शो मध्ये हे सगळे कॉम्पिटिशन हे साजरे घेतले गेलेले आहेत. नमस्कार. केएम रुग्णालयाला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गायन स्पर्धेचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यामध्ये मी स्वतः, प्रमोद पवार, रजनी रेवणकर, वर्षा लोकरे आणि दिनेश डोईपुडे अशा आम्ही 14 जण परीक्षक म्हणून होतो. त्यातील पहिला आणि दुसऱ्या राऊंडला मी आणि रजनी मॅडम होतो. जवळजवळ 61 स्पर्धक होते. त्यातील पहिल्या राऊंडला आम्ही 30 स्पर्धक निवडले. पुढील राऊंडला 30 स्पर्धकांमधून टॉप 10 स्पर्धक आम्ही निवडले आणि 10 स्पर्धकांमधून आम्ही टॉप 3 काढले. त्यातील उत्तेजनार्थ अधिक 2 काढले. असे एकूण 5 विजयी काढले. अतिशय सुंदर नियोजन आणि शिस्तबद्ध कार्यक्रम. टोटल कार्यक्रम रंगारंग झाला. त्यामध्ये दीपक सर आणि यांच्या टीमनी फार मोठी मेहनत घेतलेली आहे आणि खूप सुसूत्र असा हा कार्यक्रम पार पडलेला आहे. नमस्कार. केएम रुग्णालयाची 100 वर्ष पूर्ण होत असताना जल्लोष शतकपूर्तीचा हा कार्यक्रम आज 27 जानेवारी 2026 रोजी MLT सभागृहामध्ये घेण्यात आला.
गेल्या 3 महिन्यापासून विविध प्रकारचे कार्यक्रम केएम रुग्णालयामध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सादर करत होतो. त्यातल्या त्यात केम आयडल ही स्पर्धा मी आणि माझ्या टीमने या ठिकाणी घेतली होती. आज त्याचा फायनल राऊंड इथे संपन्न झाला आणि अतिशय सुंदर असं सादरीकरण सर्व स्पर्धकांनी केलं. आम्हाला खूप चांगले असे जजेस लाभले. त्यात प्रमोद पवार सर, रजनी रेवणकर मॅडम, वर्षा लोकरे मॅडम आणि डोईफोडे सर यांनी अतिशय सुंदर आणि पारदर्शकपणे निकाल आम्हाला दिला. आणि पुन्हा एकदा मी सर्व माझ्या टीमचं आणि सर्व कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नमस्कार, आम्ही सर्व केएम रुग्णालयातील लॅब टेक्निशियन म्हणून सीसीबीएल विभागात कार्यरत आहोत. यंदाचं शतक महोत्सवी वर्ष असल्या कारणाने नृत्य स्पर्धा घेण्यात आलेली होती आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही रेट्रो थीम हा डान्सवर परफॉर्मन्स दिलेला होता. त्यात आम्हाला प्रथम पारितोषिक मिळालेले आहे. त्याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आणि हा सगळा कार्यक्रम आपल्या डीन मॅडम म्हणजेच आपल्या संगीता रावत मॅडम यांनी आयोजित केलेला आहे. तर त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो. तसेच महेंद्र सर यांनी हे सगळे नियोजन केलेले आहे, त्याबाबतही आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि आम्हाला याचा खूप आनंद होतोय. जय केएम. जय केएम. नमस्कार. केएम रुग्णालय आशिया खंडातील एक नावाजलेलं नाव आणि हे केएम रुग्णालय आपलं केएम रुग्णालय आणि मुंबईमधले मध्य भागामध्ये हे असं गजबजलेल्या शहरामधलं नावाजलेलं हे केएम रुग्णालय आणि ह्या केएम रुग्णालय 100 वर्ष कंप्लीट होत आहे. आणि आज माझ्या मुलींनी आज सुंदरपैकी डान्स करून आज आमची सगळ्यांची हृदय जिंकलेली आहेत. केएम रुग्णालयाचा विजय असो. केएम रुग्णालयाचा विजय असो.